सरसगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील पाली गावाजवळ वसलेला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून ह्याची समुद्रसपाटीपासून उंची 1600 फूट इतकी आहे व हा चढाईसाठी मध्यम श्रेणीमध्ये येतो. पाली गावापासून गड चढाईसाठी साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात. सरसगडलाच पगडीचा किल्ला किंवा पालीचा किल्ला या नावाने देखील ओळखले जाते. गडावरून पाली व जवळचा संपूर्ण परिसर नजरेस पडतो, त्यामुळे या गडाचा उपयोग टिहाणीसाठी होत असावा. सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, खांब टाके यावरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असावा. सरसगडच्या 27 किलोमीटर आधी उंबरखिंड तर भेलीव गावामध्ये असलेला मृगगडही आपल्याला मार्गातच पाहावयास मिळतो. गडाच्या पूर्वेस कोरीगड, घनगड, सुधागड, तैलबैला पाहावयास मिळतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर. आणि आज आम्ही चाललेलो आहे सरसगडसाठी. सकाळचे किती वाजलेले आहेत माहीत आहे? चक्क वाजलेले आहेत 2:24 म्हणजे अर्थात 2:30. आणि आत्ता आपण इकडे पेट्रोल पंपावरती गाडीला थोडासा आहार दिला. आणि आज माझ्याबरोबर या ट्रेकमध्ये आहे प्रीतम. माझ्याबरोबर पहिल्यांदाच येतो आहे. जस्ट आमचं एक कॉन्व्हर्सेशन झालं कंपनीच्या वर्किंग आवर्समध्ये. तर माझा प्लॅन असा होता की मी सकाळी 4 वाजता निघणार होतो, 4:30च्या आसपास. नंतरनं प्रीतम येतो म्हणला, तर आम्ही प्लॅन मग चेंज केला. आम्ही ठरवलं की 2 वाजता आपण घरनं निघू, 5 वाजेपर्यंत आपण गडाच्या पायथ्याशी राहू, ट्रेक करत 1-1.5 तासात आपण माथ्यावर. आणि सकाळचा सनराईज आपण गडावरनं पाहूया. आता प्लॅनप्रमाणे किती होतं ते. आता आपण इकडनं निघू. जेमतेम अजून आपला 100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे, जे की पुण्यापासून 110 किलोमीटर आहे सरसगड पालीजवळ. तर चला निघूया आता पुढच्या प्रवासाला. एका एम्प्लॉईच्या जीवनातील 2 दिवस खूपच खास असतात. एक तो ज्या दिवशी सॅलरी क्रेडिटचा मेसेज येतो, व दुसरा आठवड्यातील रविवारचा दिवस, ज्या दिवशी ट्रेक आणि राईडचा प्लॅन बनतो. चांगला आहे का? नाही, राहू दे. पुढा अजून आपल्याला तिकडे थांबवलं. तर मित्रांनो, आता आपण खंडाळा घाटामध्ये आहे. इकडनं काय मस्त व्ह्यू दिसतोय घाटाचा. हा खाली जो चाललेला आहे तो आहे एक्सप्रेस हायवे. आपल्याला ओल्ड हायवेने जायचं आहे, म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे जो हायवे चालला आहे तो ओल्ड हायवे. मस्त असा व्ह्यू दिसतो, एक नंबर. तर मित्रांनो, आपल्याला असा हा बोर्ड दिसलेला आहे किल्ले सरसगडचा. आणि इथे आपल्याला अशी पाटी दिसते, त्याच्यावरती भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे किल्ले सरसगड. आणि हा आपल्याला सरळ इकडनं मार्ग आहे. आता पाहू. आता वाजलेले आहेत 5. आपल्याला जेमतेम मॅक्झिमम 6:30 वाजेपर्यंत आपल्याला हे जर्नी कंप्लीट करून गडाच्या माथ्यावरती राहायचं आहे. पाहूया किती टाईम लागतो ते. अशा प्रकारे चालू आहे सकाळच्या 5 वाजता सरसगडचा प्रवास. आपल्या समोर गड आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. आणि पूर्ण अंधारामध्ये आपण ट्रेक करतो आहे. तर मित्रांनो, हा समोर जो विशाल काय दिसतो आहे तो आहे किल्ले सरसगड. आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30. 6:30 नंतर आपल्याला हा व्ह्यू पूर्ण क्लिअर व्हायला दिसेल.
आपण तर सनराईज पाहण्यासाठी आलो आहे गडावरून. तर येताना आपण रिटर्नमध्ये परत एकदा व्लॉग बनवूच. आणि आपण या सरसगडच्या कातळ कोरीव पायऱ्याजवळ आलेलो आहे. भयान शांतता आणि पूर्ण अंधार दिसतोय, पूर्ण अंधार. टॉर्चच्या मदतीने आता आपण हा गड सर करण्यास चालू करतो आहोत. चला, आज आपण आलेलो होतो सरसगडसाठी. सनराईज बघायचा होता आपल्याला आणि हा आपला सनराईज. गडावरून सूर्योदय पाहण्याची आपली एक वेगळीच मजा आहे. त्यामुळेच तर रात्रीच्या 2 वाजता राईड करून सरसगडच्या पायथ्याशी सकाळी 5 वाजता पोचलो व बाले किल्ल्यावर 6:15 वाजेपर्यंत. पण ढगांच्या चादराने जणू मनातील सुखावर विरजण टाकलं आणि सूर्यदेवाला मागे ठेवत स्वतःचं दर्शन दिलं. पण शेवटी तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:30. आपण जवळपास अर्धा ते पाऊण तास आपण वेट करत होतो सनराईजचा. आपल्याला काही सनराईज भेटत नव्हता आणि आत्ताच काही 5 मिनिटापूर्वी मस्त असा सूर्य वर येतो. तर मित्रांनो, आता आपण आहे बाले किल्ल्यावरती आणि हे समोर आहे केदारेश्वर मंदिर. आणि समोरच दिसतोय आपल्याला मस्त असं कमळ. तर मित्रांनो, गडाच्या माथ्यावरती इथं हे एक छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र इथं दिलेलं आहे, जे दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन यांनी बसवलेलं आहे. वेळ लागला, पण सकाळी खूपच सुंदर असा सूर्योदय पाहिल्यानंतर आलो ते केदारेश्वर मंदिरामध्ये. येथे येऊन महादेवाचं दर्शन घेतलं व पुढे गडभ्रमंतीस सुरुवात केली. सूर्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर असणाऱ्या बाले किल्ल्यावरती असणाऱ्या या केदारेश्वर मंदिराकडे आलो. केदारेश्वर मंदिराकडे येऊन दर्शन घेतलं. आता आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत, कारण पूर्ण ट्रेक आपण अंधारामध्ये केला रात्रीच्या. तर आता पाहू, बघितलं खाली मस्त असे धुके आहे. बाले किल्ल्यावर असलेला हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज निळ्या क्षार आसमंतात फडकत होता व आजही या किल्ल्यावर इतिहासातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगून जात होता. केदारेश्वर मंदिराचंच तिकडे जशी इकडं पाटी लावलेली आहे, खोदीत तलाव आहे, खोदीव तलाव, आणि त्याच्या बाजूला आहे केदारेश्वर मंदिर. केदारेश्वर मंदिराच्या समोरच आहे हे पुरातन वाड्याचे अवशेष, जे की गडावरती आहेत आणि खूपच त्याची पडझड झालेली आहे. ते वाडे कशासाठी वापरत असावे किंवा त्याचा यूज काय होता ते आता समजणं फार कठीण आहे. त्यासाठीच पुरातन पडलेले अवशेष वाड्याचे असंही म्हणतात, पडीक वाड्याचे अवशेष वगैरे. वाड्याचे अवशेष बऱ्याच गड किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटतात, पण त्याचा नक्की वापर कशासाठी होत असावा हे सांगणे कठीण. कारण बऱ्याच वेळी हे किल्ले एकाच राजाच्या सत्तेत नसतात, त्यामुळे गडावरील सत्ता बदलली की या वाड्याचा उपयोगही बदलतो. तर मित्रांनो, तिकडील वाड्याचे अवशेष पाहिल्यानंतर इकडेही पुरातन वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. आणि हा आपण होतो बाले किल्ल्यावरती आणि आता आपण बाले किल्ल्यावरून खाली उतरणार आहोत. उतरताना बाले किल्ल्याच्या साईडला आपल्याला हा एक बुरुज पाहायला भेटतो आणि ह्या बुरुजाच्याच बाजूला एक असं हे कन्स्ट्रक्शन पाहायला भेटतं. हे ॲक्च्युली पाण्याचे टाके असावेत. गडावरनं पाझरणारं पाणी पावसाळ्यातून ह्या टाक्यांमध्ये जमा होत असणार, पण सध्याला
तिथे पडझड झाल्यामुळे हे पाणी टाक्यांमध्ये इकडं थांबत नाही, ते पाणी डायरेक्टली वाहून जात असणार. बाले किल्ल्याकडे जाणारा हा मार्ग, जिथे मी आत्ताच सांगितलं की बाले किल्ल्याच्या जाण्याच्या मार्गाच्या उजव्या साईडला तिकडे एक पाण्याचा टाका आहे जे खराब आहे, म्हणजे ते तुटलेलं आहे, त्यासाठी इथं पाणी थांबत नाही आहे. आणि इकडे त्याच्या डाव्या साईडलाही इथं पाण्याचा टाका आहे, म्हणजे 100% ते पाण्याचा टाकाच असणार. फक्त हा कोपरा त्याचा तुटलेला आहे, त्यासाठी तिथं पाणी थांबत नाही, पाणी पूर्ण निघून जातं आहे. तर चला, प्रत्येक वेळेस आपण गड चढताना व्लॉग बनवतो, आज आपण गड उतरताना व्लॉग बनवत आहोत. अशा कातळ कोरीव पायऱ्या आहेत पूर्ण गडाला. गडावरती असे खूप स्टीफ असे कातळ कोरीव पायऱ्या आहेत. आता आपण थांबलेलो आहे, उतरती वाढती ही तशीच आहे आणि खूपच सांभाळून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथेही दिसतंय, हेही पाण्याचा टाका आहे. हा आहे बाले किल्ल्याकडचा मार्ग. आपण बाले किल्ल्याकडनं खाली उतरल्यानंतर आपण सकाळी जेव्हा आलो होतो ते आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूने आलो होतो. तर डाव्या साईडला आहे आपल्या पाली दरवाजा, जिकडनं आपण सकाळी प्रवेश केला होता आणि उतरतानाही आपण तिकडनंच उतरणार आहोत. आणि हा फक्त 25% ते 20% भाग आहे, त्यासाठी आपण इकडनं उजव्या हाताला खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. त्यासाठी आपण गड उतरल्यानंतर आपण उजव्या हाताला जाणार आहोत. तर आपण महादरवाजाजवळ आलेलो आहोत. तिथे बोर्ड लागलेले आहेत बाले किल्ल्याकडे, जे आपल्याला उजवीकडे जाण्यास मदत करतात. आणि इकडून आपण जाऊया महादरवाजाकडे. बाले किल्ल्यावरून सूर्योदय पाहिल्यानंतर केदारेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं. पुढे पुरातन वाड्याचे अवशेष बघून बाले किल्ल्यावरून खाली उतरून किल्ल्याचा प्रमुख दरवाजा म्हणजेच महादरवाजा पाहण्यास निघालो. तर मित्रांनो, हा आहे गडाचा महादरवाजा, म्हणजे गडाचा प्रमुख दरवाजा हा आहे. आपण ज्या दरवाजाने आलो तो पाली दरवाजा होता, पण ह्याच्या पायऱ्या ढासळलेल्या असल्या कारणाने हा कोणी यूज करत नाही. तिथेही एक बुरुज आहे, पाहूया आपल्याला वरच्या साईडने तिथे जायला भेटतं का त्या बुरुजाकडे. तिथेही एक बुरुज आहे, तिथेही एक बुरुज आहे. आणि हा महादरवाजाचा प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या वरती आहे ना, इकडे अशा जंगे आहेत. ह्याच्यामध्ये इथेही आहे, जेव्हा शत्रू प्रवेशद्वारापर्यंत पोचेल आणि दरवाजा बंद असेल त्या टायमाला सैनिक गडांवरून या जंग्यांमधून तीर मारणे किंवा भाला मारणे हे ह्याच्यासाठी या जंग्या दिलेल्या असायच्या. आणि गडावरील महादरवाजावरून समोर आल्यानंतरच हे वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात, ज्या पहारेकरांच्या चौक्या होत्या. गडावरती आता संवर्धनाचं काम चालू आहे. सकाळी आलो होतो आम्ही तेव्हा त्यांना भेटलेलो. महादरवाजाच्या समोरच आपल्याला पुरातन वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात, ज्याचा उपयोग पूर्वी पहारेकरी राहण्यासाठी करायचे. गडावर मागील काही महिन्यांपासून गड संवर्धनाचे काम चालू आहे. याच मावळ्यांमुळे आज हे गडकिल्ले शाबूत आहेत. तर मित्रांनो, महादरवाजासमोर ह्या पहारेकरांच्या चौक्या आहेत, जिथे आता गड संवर्धनाचं काम चालू आहे. आणि त्याच्यासमोरच आपल्याला हे पाहायला भेटतो दिंडी दरवाजा. तर आपण दिंडी दरवाजामध्ये जाऊन जो आपण महादरवाजापासून बुरुज पाहिला होता तो बुरुज पाहण्याचा आपण प्रयत्न करू. आता आपण चालत आहोत दिंडी दरवाजातून. छोटासा हा दरवाजा आहे, चोर दरवाजापेक्षा थोडासा मोठा म्हणलं तरी चालेल. दिंडी दरवाजामधून चिलखती बुरुजाकडे उतरताना तटबंदी नसल्यामुळे सांभाळून उतरावे. ह्या पायऱ्या उतरल्यानंतर या छोट्याशा कच्च्या रस्त्याने तुम्हाला पुढे यायचं आहे आणि खूपच सांभाळून. पावसाळ्यात तर मला वाटत नाही हा येणे योग्य आहे. आणि आपण आलो
ह्या बुरुजांवरती, जिथे खाली महादरवाजा आहे ना, पलीकडे महादरवाजा वरती आहे, महादरवाजा तो पायऱ्यांच्या वरतीच्या समुखीत महादरवाजा. अच्छा, तिकडच्या खाली महादरवाजा आहे ना. हां, इथं हां, इथं महादरवाजा. आणि हे पायऱ्या मग तिथं कुठवर जातो? अच्छा, लक्ष ठेवण्यासाठी आहे फक्त ते. ओके ओके. तर हे चिलखती बुरुज आपल्याला इथे पाहावयास भेटतं. आणि तो राहिला महादरवाजा. ओके, तिथं आहे महादरवाजा. महादरवाजामधून उतरणाऱ्या मार्गात बरीच झाडी वाढल्याने व काही पायऱ्या उतरल्यानंतर मार्ग खराब असल्याने खाली उतरणे अशक्य आहे. मित्रांनो, महादरवाजाच्या बाजून हे जे तटबंदी दिसते, किती सुंदर दिसते ही तटबंदी. आज 350 वर्षानंतरसुद्धा आज हे गड किल्ले एवढे शाबूत आहेत आणि यांना भविष्यामध्ये सुद्धा असंच शाबूत ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी जर तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यांवर जाऊन जर तुम्ही त्याचं संवर्धन करू शकत नसाल तर विनाकारण त्याची नासधूसही करू नका. हा दरवाजा ना, इथे 2 चौकटी आहेत. ह्या चौकटीमध्ये लाकडी फळी लावली जायची आणि दरवाजा बंद केला जायचा. हा दिंडी दरवाजा. तर मित्रांनो, तो आहे चिलखती बुरुज जो आपण खाली जाऊन पाहिला. आणि एक्झॅक्ट त्या बुरुजाच्या समोर इकडे आहे महादरवाजा. तर मित्रांनो, आज सकाळी नाही, ॲक्च्युली रात्री 2 वाजता निघतानाच प्रीतमनी जेवणासाठी भरगतचं असं काही घेऊन आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी घेऊन आलेले आहे कोथिंबीरच्या वड्या, मटकी विथ शेंगा, हे आणलेले आहेत त्यांनी शंकरपाळी, चकली, चिवडा. बापरे. दिंडी दरवाजाजवळील चिलखती बुरुज पाहिल्यानंतर दोघांनी प्रीतमने आणलेला नाश्ता केला व पुढे भ्रमंतीस सुरुवात केली. मित्रांनो, महादरवाजाच्या समोरच इथे आहे एक पाण्याचं टाकं. खूपच मोठं असं हे टाकं आहे. मायामध्ये गडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं असावं. ह्याच्यावरती तवंग जमलेलं आहे, पण खालचं पाणी हे खूपच शुद्ध आहे, पिण्यालायक. आणि बरेचसे गडावरती राहणारे लोक ह्याच पाण्याच्या टाक्याचा वापर करतात पिण्यासाठी, जर त्यांच्याकडे काहीच सोर्स नसेल किंवा काहीच पाणी नसेल. ह्या पाण्याच्या टाक्याचं नाव आहे मोती हौद. इथं आपण मोती हौद पाहिला आणि तिकडनंच आपण खाली उतरतो आहे. आणि हा दिंडी दरवाजा आहे. तिथे एक दिंडी दरवाजा होता, हा देखील एक दिंडी दरवाजा आहे. तर मित्रांनो, हा आहे दिंडी दरवाजा क्रमांक 1. आपण तिथे चिलखती बुरुजावरून आपण पुढे आलो होतो, म्हणजे चिलखती बुरुजावरती आपण आलो होतो, तिथून तो होता दिंडी दरवाजा क्रमांक 2. आता ह्याला चिलखती बुरुज का म्हणलेलं आहे हे आपल्याला इकडनं पूर्णपणे स्पष्ट दिसतं, कारण तो एक बुरुज आहे आणि त्याच्या खाली त्याला अजून एक सपोर्टिंगला बुरुज आहे. त्यासाठी शक्यतो नाही 100% चिलखती बुरुज म्हणत असणार. तर चला, आपण ह्या दिंडी दरवाजा क्रमांक 1मधून पुढे काय पाहता येईल ते पाहूया. आपल्याला पहिलाच पाहावयास भेटतं दिंडी दरवाजा 1मधून आल्यानंतर हे पाण्याचं टाकं, हे चंद्रकोर टाकं आहे. जसं ह्याचा आकार चंद्रकोरसारखा आहे, त्यासाठी ह्याला चंद्रकोर टाकं असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे 9 नंबरचं टाकं आहे. म्हणजे असे आणखीन खूप सारे टाके गडावरती आहेत पाहण्यासारखे. हे वरती आहे चंद्रकोर टाकं. तिकडनं आपण खाली आलो आणि खाली आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं हे चिलखती बुरुज 1 नंबरचा. आता चिलखती बुरुज तिकडे आहे, तो 2 आहे. कागदोपत्री सरसगडचा पहिला उल्लेख बहामनी राज्याच्या इतिहासात येतो. तर आपण दिंडी दरवाजावरून इथे वरती आल्यानंतर आपल्याला इथे उत्तर बुरुज पाहायला भेटतं. हे आहे उत्तर बुरुज. गड संवर्धकांचे टेंट इथे लागलेले आहेत. आणि इकडे आहे पाणी निचरा वाहिनी. 1482 ते 83 साली मलिक नायबचा मुलगा अहमद याने हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख बुरहान मासीर या फारसी ग्रंथात येतो. पाणी इथून बाहेर जाण्यासाठी
पाणी इकडनं बाहेर जाण्यासाठी ती वाहिनी केलेली आहे. आणि आता गडावरती भयानक गर्दी दिसत आहे. दिंडी दरवाजाच्या पुढे येतात आपण खाली चंद्रकोर टाके पाहिलं आणि इथेही तसंच एक पाण्याचा टाका आहे जे एक्झॅक्टली बालेकिल्ला आहे त्याच्या खालच्या बाजूचा आहे. इकडचं एक पाण्याचा टाका पाहिल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला एक कातळ कोरीव खोली पाहायला भेटते ज्याच्यामध्ये सध्याला तरी पाणी भरलेलं आहे. पण उन्हाळ्यामध्ये हे पाणी पूर्णपणे सुकून जाऊन ही पूर्ण एक खोली तयार होत असेल. कातळ कोरीव खोली पाहिल्यानंतर आपल्याला इकडे एक अशी फलक लावलेला आहे गणेश शिल्प. तर मित्रांनो गणेश शिल्प हे इकडे वरतीच आहे कोरलेलं आहे. गणपतीची कोरीव रेखीव मूर्ती आहे दगडांवरती आणि ही देखील एक कातळ कोरीव खोली असू शकते किंवा हे पाण्याचं टाकही असू शकतं. आपण पुढं पाहूया याला काय नाव दिलेलं आहे त्याच्यावरनं आपल्याला समजेल. येस ही पण एक कातळ कोरीव खोली आहे खांब टाके. म्हणजे ह्याच्यामध्ये हे पाण्याचं टाका आहे आणि हे पूर्णपणे पिलर्सवरती उभं आहे त्यासाठी याला खांब टाके म्हणाले. आणि याचं देखील संवर्धनाचं काम चालू आहे. थोडंसं याला चायनीज स्पॉट सारखं आहे पण याच्यामध्ये आपल्याला ग्लेज स्पॉट भेटणार. ग्लेज स्पॉट म्हणजे काय असतो जीची माती रेती सारख्या मातीपासून बनलेला भांडा जो चमकतो. अच्छा जो चमकतो तर ग्लेज स्पॉट आपल्या मातीत बनवले ते राजस्थान किंवा गुजरातच्या वरच्या भागात बनतात. तिकडचा पॉट इकडे भेटलाय आपल्याला ग्लेज स्पॉट. म्हणजे त्या काळामध्ये तिथून इथं एक म्हणजे ट्रान्सपोर्ट होतं हे एक हे होतं त्याच्यामध्ये. दिसतात ना आपल्याला ही चिजल मार्क्स आहे. हे चिजल मार्क्सहून कळतं की किल्ला कुठल्या काळात खोदलाय. म्हणजे चिजल कशी असेल शिनी कुठल्या टाईपची होती. दगडाची असेल तर तिचे शॉर्ट कट वेळ बसतील ओबड धोबड कट भेटतील आणि ती जर एखाद्या धातूची असेल तर ती शार्प असेल तर तिचे शार्प कट बसतील लॉंग बसतील. तर त्याच्यावर कळतं की हे कोणत्या काळात म्हणजे जेव्हा आर्किओलॉजी अभ्यास करेल त्यावेळी ते अभ्यास करेल की ही खोदायची पद्धत कशी होती. दगडाने खोदलंय की धातूने खोदलंय पण त्या काळातल्या त्याच्याशी ते निगडीत केलं आहे. साधारणतः खांब टाका म्हणजे सातवाहन काळ असं म्हटलं जातं. त्यानंतरच्या काळात खांब टाकी खोदली गेली आणि ऍक्च्युअली पाण्याचा टाकच आहे पूर्ण म्हणू शकतो. म्हणजे तसं बघायला गेलं त्याचं प्रोव्हिजन काहीतरी वेगळंच आहे. एक त्याचं हे आहे की याच्यातून दगड काढले तटबंदीसाठी दगड काढलाय. कदाचित नंतरच्या काळामध्ये हे पाण्याचं टाकं म्हणजे जे किल्ल्यावर ओपन मधली पाण्याची टाकी सोडून बऱ्याच ठिकाणी गुप्त पाण्याची टाकी ठेवून घेते. कारण काय किल्ला जिंकावा कसा किल्ला दुर्ग विज्ञान जर वाचलं त्याच्यामध्ये किल्ला जिंकण्याचा सगळ्यात सोपा पर्याय काय किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याच्या टाक्यामध्ये विष पेरायचं. काय होईल ते पाणी खूप सैनिक मारतील आणि किल्ला काही मेहनत करता हातात. मग समजा अशा विष पेरलं तर काय करायचं बिना पाण्याचं तर राहू शकत नाही. मग काही टाकी ही गुप्त ठेवायची. कदाचित हा त्याच्यातला एक भाग असू शकतो. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हे धान्याचं कोठार आहे का तर असं वाटत नाही. धान्याचं कोठार हे जमिनीपासून वरती असतं. जमिनीच्या खाली धान्याचं कोठार ठेवलं तर मॉइश्चर बरोबर धान्य इथं जागा आहे. म्हणजे म्हणतो आपण की समजा याच्यात धान्याची रास मारली इथून धान्य काढायला जागा आहे. ही आउटलेट सिस्टम ठेवली झाली पण तसं बाकीचं स्ट्रक्चर वाटत नाही कारण की इथून वरती जर बघितलं तर काहीच नाही दगडी. धान्याचं कोठार हे चारी बाजूनी दगडी असतं त्यामुळे हे तसं वाटत नाही. उलट त्याच्यामध्ये जायला रस्ताच नाही. त्याच्यात जायला रस्त्याची व्यवस्था आणि या समोरच्या भिंतीवरती एक क्रिस्टल स्टोन दिसेल. तो एक बघा तटबंदीवरती का तटबंदीवरती एका दगडाला क्रिस्टल आहे. तो क्रिस्टल स्टोन बघा. क्रिस्टल स्टोन म्हणजे नॅचरली डायमंड बनण्याची प्रोसेस. डायमंड कसा बनतो निसर्गात तो त्या क्रिस्टल स्टोनचा सगळ्यात चांगला वापर हा आदी मानवाने केला. असं मिळते म्हणजे स्टोन एज मध्ये माणसाने केला. त्याच्यापासून शार्प टूल्स बनवले आणि क्रिस्टल शार्प टूल्स बनवले त्याच्यापासून त्याला म्हणजे जनावरांची कातडी वगैरे शोधता येईल. तो एक पुढे आहे. थँक्यू खूप माहिती मिळाली आम्हाला.
तर मित्रांनो, आत्ताच दादाने खूप सारी माहिती आपल्याला सांगितली आहे या गडावरची, जे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी किंवा यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटणार नाही. सिरॅमिक वाटतंय ना रे ते. हा पूर्ण दगडच वेगळा आहे. बरोबर तू कॅप्चर केला ते, नंतर आपलं मिस झालं असतं. क्रिस्टल स्टोन. तर आत्ता मित्रांनो, दादाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला क्रिस्टल स्टोन ओळखण्यामध्ये प्रीतमने मदत केली. त्यांनी कॅप्चर केलं ते बरं झालं, नाहीतर आपण पुढंच चाललो होतो. मला वाटलं होतं त्या बोर्डाच्या तिकडे असेल. इथेही पाणी निचरा वाहिनी आहे. तर मित्रांनो, इथेही कातळकोरी खोली आहे. आपण तिकडनं जेव्हा त्या खोल्या पाहिल्या, त्याच्या पुढे आल्यानंतर आपण तिथे क्रिस्टल स्टोन पाहिलं आणि इथे आहे कातळकोरी खोली. अरे ही खूप मोठी सतीशिळा आहे. हे डॅमेज झालेलं आहे. इथं पाय तिथे म्हणजे म्हणतो ना आपण, दोन कल्चर्स एकमेकावर गोंदले गेले. म्हणजे कदाचित तिथे पहिली गजलक्ष्मी होती. इथं का? हा, ती गजलक्ष्मी होती. ती गजलक्ष्मी गेली. म्हणजे ही जी दिसते, इथे एक प्राणी दिसतो, इथे एक प्राणी दिसतो, तर ही कदाचित नंतरच्या काळातलं कोरलेलं असेल. आणि ही सतीशिळा अलीकडच्या काळात कोरले. ठीक आहे. इथे हा उजवा हात, इथे हा सूर्य आणि हा चंद्र. सूर्य पूर्ण दाखवला जातो, चंद्र अर्धा. म्हणजे ही जी कोण स्त्री होती जी सती गेली, तिची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. ही अशी ही सतीशिळा. आणि ह्या ज्या आहेत, कदाचित इथे जर बघितलं ह्या शेप, तर असे शेप गजलक्ष्मीच्या वरती असतात. कदाचित हा म्हणजे पहिल्या काळात इथं गजलक्ष्मी होती असेल आणि त्याच्यावरती ही सतीशिळा कोरली असेल, किंवा ही सतीशिळा कोरताना तिच्यावरती म्हणजे ती त्या म्हणजे म्हणतो की त्या स्त्रीचं त्या समाजात लक्ष्मीसारखं होतं असेल, म्हणून कदाचित ते केलं असेल. म्हणजे याच्यावरून तरी दिसतं की ही स्त्री कोणतरी स्पेशल होती, की ज्याच्यावरून तिची कीर्ती लांबपर्यंत राहावी असं सांगितलं गेलंय. आणि इथं दुसरं आहे कातळकोरी शिल्प म्हणतो आपण. इथं बघितलं तर इथे हा आहे बघा, इथे डोळा दिसतो, हे डोक्यावरचं किरीट, हा चेहरा, हा एक हात दिसतो मागे, आणि तसाच हा पुढे एक हात दिसतो. ही पोझिशन आहे वेपन्स. अशी पोझिशन कोणत्या वेपनची असते? धनुष्यबाणाची. तर ही म्हणजे इथे एक वीर ज्याच्या हातात धनुष्यबाण आहे, इथे एक वीर आहे, त्याची पोझिशन सेम आहे. मागच्या हातातून तो एक काढतोय, एक पुढे हात आहे. ठीक आहे. म्हणजे दोन वीर ज्यांच्या हातात धनुष्य आहे, आणि इथे एक प्राणी दिसतो. हे त्याचं तोंड, हा त्याचा एक पाय, इथे एक पाय, हा एक पाय आणि इथे एक पाय. बरोबर. त्याची शेपटी खूप छोटी आहे. जर इतिहासाशी सारदम्य करायला गेलं तर एक असं चित्र ज्याच्यामध्ये दोन वीर धनुष्य घेऊन आहेत आणि एक प्राणी ज्याची टेल शॉर्ट आहे, म्हणजे शेपटी छोटी, असा प्राणी असा कुठला आहे का इतिहासात सारदम्य असलेला? आपल्या वाचनात, नॉवेल्स मध्ये, रामायणामध्ये मारीच हरणाचा वध आहे, सुवर्ण मृगाचा. हरणाची शेपटी छोटी असते. आणि हे वीर यांच्या गळ्यामध्ये दंडमाला आहेत. ओके, म्हणजे हे राम लक्ष्मण असावेत. हे राजकुमार आहेत, म्हणजे राजाचे काही हे. तर मग हे राम लक्ष्मण आणि सुवर्ण मृग, तो सिनारिओ इथे कोरला. ओके, हा तो सिनारिओ पूर्ण. आणि तिसरा इथे आहे. ही जर पट्टी बघितली खालची, या पट्टीवर काही ठिकाणी ही छत्री असलेला एखादा प्राणी, त्याच्या मागे काही लोक, हे काही लोक असे थोडीशी पुढची जाऊन ती डिस्टर्ब झाली आता. हा, तर ही म्हणजे असं ह्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर बेड सारखं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात जे व्यापारी यायचे, ते व्यापारी स्वतःची एखादी प्रतिमा किंवा स्वतःच ओळख अंकित करायला अशा प्रकारचा शिल्प करून घ्यायचे, ज्याला व्यापारी लवाजमा म्हणतो आपण. तर तो तिथे मुजल्या खालचा परत सापडू. आता पुढे गेला तर बुर्जावर मस्त ठिकाणी आहे. हा आउटलेट आहे, वॉटर आउटलेट. अच्छा, म्हणजे पाणी, म्हणजे ह्याचं जे पाणी येतं ते पाणी तटबंदीला साचून राहू नये, ती निचराहून निघून जावं, प्रेशर होणे म्हणून. आणि त्याच्याबरोबर खालच्या बाजूला बऱ्याच ठिकाणी टाके आहेत. आता ह्याच्या खाली पण आहे. ह्याच्या खाली एक बुरुज आहे. म्हणजे तुम्ही त्या चोर दरवाजातून उतरलात
की खालच्या बुरुजावरून तुम्ही त्या चोरदिंडीमधून बाहेर येता. बर, म्हणजे तसं खाली उतरते ते. नाही, परत किल्ल्यावर येता. या माचीवर येता परत. हा बुरुज तो खालचा चिलखती बुरुज. तर मित्रांनो हे कामाआधीच आहे आणि हा फोटो कामानंतरच आहे, जिथे तुम्हाला इथे हा दरवाजा बुरुजामधला तटबंदीमधला दरवाजा पाहायला भेटतो, जेव्हा की इकडे पाहायला भेटत नाही. आणि हे मी 2 वर्षाखाली सुद्धा आलो होतो, तेव्हा इथे दरवाजा नव्हताच. पण 11/2/2024 म्हणजे फेब्रुवारी 2024मध्ये इकडे ह्याच्या जमिनीवरची ही माती खोदून इकडे एक दरवाजा बाहेर काढण्यात आला. इथे वरती लिहिलेलं आहे, दुर्ग सरसगड युवा मराठा फाउंडेशन. कित्येक वर्ष माती आणि दगडाखाली बुजला गेलेला समस्त सरसगड सेवेकरांच्या कष्टांनी नवसंजीवानी मिळालेला तटबंदीतील गुप्त दरवाजा. नेमक्या तारखेचा कागदपत्री उल्लेख सापडत नसला तरी 1658च्या आसपास किल्ले सरसगड हा स्वराज्यात सामील झाला असावा. तर हा छोटासा दरवाजा आहे मित्रांनो. शक्यतो हा छोटासा दरवाजा चोर दरवाजा वगैरे असावा गडावरचा, जो तटबंदीमधून येतो. आणि खूपच लहान हा दरवाजा आहे, जसा चोर दरवाजा असायला पाहिजे त्या प्रकारे. हा आहे पाण्याचं टाकं, ह्याला नाव दिलं आहे एनाचा हौद. खूपच असं खाली आणि मस्त सहसा हे शुद्धही असावं पाणी आतल्या साईडला असल्या कारणाने. तर हे सुद्धा पाण्याचा टाका आहे, ह्याला नाव दिलं गणेश टाका. तर मित्रांनो असे छोटे छोटेसे गुफे आपल्याला इकडे पाहायला भेटतात. एकदम छोटे केव आहेत. हेच केव आपण असे जीवधनला पाहिलेला. जीवधनला पण असा नॅचरली एक केव होता, जिथे आपण इन केस पावसामध्ये अडकलो वगैरे तर आपण कॅम्पिंग करू शकतो. असं 1635 ते 36मध्ये मुघल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांच्यात झालेल्या माहुली तहानुसार सरसगड किल्ला आदिलशाहीत सामील झाला. औरंगजेबाच्या स्वराज्यावरील आक्रमणात ऑगस्ट 1688 साली किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही काळ किल्ला जिंजीकर सिद्धी यांच्या ताब्यात होता. दिनांक 13 मे 1729 रोजी किल्ले सरसगड सरखेल कान्होजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. तर मित्रांनो हे गडावरील औदुंबर हौद आहे, ज्याचा आज दुर्ग संवर्धनाकडून कामकाज चालू आहे संवर्धनाचं. पावसाळ्यानंतरचा जमलेला गाळ पाण्याच्या टाक्यातला ते काढण्याचं काम करतायत. हे आणखी एक पाण्याचा टाका आहे, ज्याला नाव दिलं आहे शिवपिंड हौद. प्रीतमचं असं म्हणणं आहे की ह्याचा आकार शिवपिंडीसारखा असल्यामुळे ह्याला शक्यतो शिवपिंड हौद असं नाव दिलं गेलं असावं. आता आपण परत आलेलो आहे आपल्या पाली दरवाजाकडे. हा खाली राहिला पाली दरवाजा, त्याचा तो बुरुज. आणि आपण इकडचे 1-2 टाके आपले राहिलेले आहेत ते आपण एक्सप्लोअर करूया आणि पाली दरवाजाकडे जाऊया. वाव, हा सुद्धा मस्त केव आहे एखाद्याला रात्रीच्या मुक्कामासाठी. पण दुर्गम भागात राहताना थोडं जपूनच. इथेही आहे एक पाण्याचं टाकं आणि इथे आहे मंदिर. शेंदूर लावलं म्हणजे असू शकतो हनुमानाचं एक मंदिर असेल. तर मित्रांनो हे एक समाधी आहे अज्ञात वीराची. तर मित्रांनो आता आपण आहे माचीवरती आणि वरचा बालेक किल्ला, जिकडनं आपण गड फिरायला सुरुवात केली ॲक्च्युली, म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केली सकाळचा सूर्योदय पाहून. हा गडाचा बालेक किल्लावरचा ही जो आपण एक भ्रमंती मारली ही माची. आणि इकडनं आपण खाली उतरतो आहे मेन बुरुजाकडे आणि तिकडे आहे पाली दरवाजा. पाली दरवाजातून आपण खाली पालीसाठी उतरणार आहे. आता पूर्ण गड फिरून आपला बऱ्यापैकी झालेला आहे, तर आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणकर्त्या गिरिदुर्गाच्या डागडुजीसाठी
जे अंदाजपत्रक अर्थात जाबिता तह तयार केला त्यात सरसगडसाठी 2000 होणांची तरतूद करून ठेवली होती. सवाई माधवराव पेशवे असताना सरसगडचा उपयोग कैदखान्यासारखा करीत असत. त्यावेळी बाजी गोविंदा हा या विभागाचे मामलेदार असल्याचा उल्लेख सापडतात. त्यानंतरच्या काळात भारत स्वतंत्र होईपर्यंत हा किल्ला भोर संस्थानाच्या अखत्यारीत येत होता. गड उतरताना आपल्याला इकडे एक शौच कुपे पाहायला भेटलेले आहेत. आपण गडाच्या एकदम मागच्या बाजूस आपण उत्तर बुरुज पाहिलं आणि इकडे आहे दक्षिण बुरुज. कसा अफाट दिसतोय, एकदम जबरदस्त. बहामनी साम्राज्यातील सुभेदार अहमद शाह याने कोकणावरती स्वारी केली. या स्वारीत त्याने सरसगड हा किल्ला घेतला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत सरसगड महत्त्वाचा म्हणून तो स्वराज्यात परत सामील करून घेतला. परंतु संभाजीराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाच्या टोळधाडीत अनेक किल्ले औरंगजेबाकडे गेले. औरंगजेबाकडून पालीगडाचा किल्लेदार सेनापत सिंग हा होता. यानेच पुढे लोहगडच्या जवळील किल्ले तुंग आणि तिकोना येथील किल्लेदारांना आमिष दाखवून हे दोन्ही किल्ले औरंगजेबांना मिळवून दिले. याबद्दल सेनापत सिंहाला बक्षीस म्हणून त्याच्या मुलास 100 स्वार आणि 150 जात अशी मनसब देण्यात आली. तिथे आहे पाली दरवाजा आणि इकडनं आहेत त्या 96 कोरीव पायऱ्या. तो एक बुरुज पाहूया आणि आपण निघूया परतीच्या वाटेला. जेव्हा आपण सकाळी 5 वाजता गडावरती आलो होतो तेव्हा आपण हा नकाशा बघून गडाच्या बाले किल्ल्याकडे मार्गस्थ झालो होतो आणि इकडे असं बोर्डही लावलेला आहे बाले किल्ल्याकडेचा. आता आपण परत आलेलो आहे. आपल्याला जेमतेम 11 वाजत आलेले आहेत आता. पाली दरवाजातून आत आल्यानंतर डाव्या साईडच्या बुरुजाजवळ आपण आलेलो आहोत. तिथे लिहिलेलं आहे झेंडा बुरुज, कारण इकडं आपला भगवा ध्वज फडकत आहे त्यासाठी शक्यतो याला झेंडा बुरुज असं नाव दिलेलं आहे. तो होता दक्षिण बुरुज. आपण ह्या पगडीच्या किंवा ह्या बाले किल्ल्याच्या मागच्या साईडला आपण पाहिला होता उत्तर बुरुज आणि हा झेंडा बुरुज. आणि झेंडा बुरुजाच्या समोरच इकडं आपल्याला भलं मोठं एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. ही अशीच कलाकुसर आपण मृगगडलाही पाहिली होती शेवटी आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा. शक्यतो हे गडावरती खांब रोवण्यासाठीचे हे चौकटी केलेले आहेत, तिथपर्यंत आहेत पूर्णपणे. झेंडा बुरुज आल्यानंतर झेंडा बुरुजाच्या पुढे आपल्याला इथं पुरातन वाड्याचे अवशेष इथेही पाहायला भेटतात. हे जे अवशेष दिसत आहेत, जे सांगाडे दिसत आहेत, खाली जे दगड दिसत आहेत, हे एखाद्या वाड्याचे अवशेष आहेत बुरुजापाशीचे. आणि त्याच्यानंतर आहे हे खूपच छान सुंदर असं पाण्याचं टाकं. पाणी ठीक आहे, वापरण्यायोग्य आहे, पिण्यायोग्य नाही, वापरण्यायोग्य आहे. खूपच सुंदर. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत लक्ष्मणराव रास्ते यांच्या मुलांना सरसगडावरती कैदी म्हणून ठेवले होते. मध्ययुगात सरसगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला तटबंदी होती. या गावाचा उल्लेख मामलेपाल या नावाने येतो. राजाराम महाराजांच्या काळात शंकरजी नारायण यांनी मुघलांकडून पालीगड जिंकून घेतला. सुधागड व सरसगड हे 2 कोकणातील किल्ले भोरच्या पंत सचिवांकडे इसवी सन 1948 पर्यंत होते. हे आहेत कोरीव पायऱ्या. ह्या 1-1 फूट उंच अशा पायऱ्या आहेत आणि आपल्याला ह्या पायऱ्याने सांभाळून उतरायचं आहे, कारण ह्याच्या बाजूला पूर्णपणे दरी आहे. त्यासाठी खूप सांभाळून आपल्याला उतरायचं आहे. पायऱ्यांच्या सुरुवातीला सरसगडच्या इकडे ही कातळ कोरीव गुहा आहे. सफोकेशनचा त्रास असल्यास अशा गुहेमध्ये जाणे टाळावे.
किमान 20 फूट आत असलेल्या या गुहेत जाताना टॉर्च घेऊन जाणे अत्यावश्यक आहे व या गुहांमध्ये वाईल्ड ॲनिमल्स ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्णपणे अंदाज घेऊनच गुहेमध्ये प्रवेश करावा. तर ह्या आहेत मित्रांनो ते कातळकोरू पायऱ्या ज्या गडाच्या सुरुवातीस होत्या, ज्या अंधारात आपण सकाळी पाहू नाही शकलो. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.